नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारा नेता, महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणारा समाजसुधारक आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहिलेला महामानव. पण बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते हे आपण किती वेळा ऐकतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे भारतीय रुपया, चलन व्यवस्था, केंद्र आणि प्रांतांमधील आर्थिक संबंध, सार्वजनिक वित्त व्यवस्था या विषयांवर बाबासाहेबांनी जवळपास 100 वर्षांपूर्वी जे लिहिलं त्याचा अभ्यास आजही केला जातो. म्हणून आजच्या या भागात आपण बाबासाहेबांना फक्त संविधानाच्या चौकटीतून नाही तर अर्थशास्त्राच्या नजरेतून पाहणार आहोत. बाबासाहेबांचा अर्थशास्त्राशी संबंध अचानक निर्माण झालेला नव्हता. मुंबई विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करून पदवी घेतली. यानंतर 1913 मध्ये ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेब फक्त नावापुरते अर्थशास्त्र शिकत नव्हते. कोलंबियामध्ये त्यांनी अर्थशास्त्राबरोबर इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र आणि राज्यशास्त्राचाही अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्यांच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्राचे तब्बल 29 अभ्यासक्रम होते. म्हणजे बाबासाहेबांचा आर्थिक विचार हा फक्त आकड्यांचा नव्हता. त्यांच्या दृष्टीने अर्थव्यवस्था म्हणजे माणसांचं जीवन, पैसा कोणाकडे आहे, संधी कोणाला मिळते, शिक्षण कोणाला मिळतं, शेती कोणाच्या हातात आहे, कामगाराला किती मिळतं आणि सरकार पैसा कसा वापरतं, हे सगळं त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होतं. 1915 मध्ये बाबासाहेबांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यास केला. त्यांच्या एका प्रबंधाचा विषय होता प्राचीन भारतातील व्यापार. त्यानंतर त्यांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अभ्यासही केला. 1916 मध्ये त्यांनी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी या विषयावर संशोधन सादर केलं. आता जरा विचार करा. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. भारताची संपत्ती कुठे जाते, भारताच्या अर्थव्यवस्थेची रचना कशी आहे, भारतीय लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम काय होतो, अशा प्रश्नांचा अभ्यास एक भारतीय तरुण विद्यार्थी करत होता. आणि पुढे हाच अभ्यास त्याच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा महत्वाचा आधार बनला. बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय कामातील आणखी एक महत्वाचा विषय द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रिटिश भारतामध्ये केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार यांच्यामध्ये पैसा आणि आर्थिक जबाबदाऱ्या कशा विभागल्या जातात, कर कोण गोळा करतो, खर्चाची जबाबदारी कोणाची, प्रांतांना किती आर्थिक स्वायत्तता आहे, या प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. या संशोधनासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठाकडून PhD मिळाली. भारत सरकारच्या डॉक्टर आंबेडकरांच्या अधिकृत चरित्रानुसार त्यांचा हा प्रबंध नंतर पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. म्हणजे बाबासाहेबांचा अर्थशास्त्रीय अभ्यास हा केवळ गरिबांना मदत करा इतका साधा नव्हता. ते विचारत होते सरकारची आर्थिक रचना अशी कशी असावी की सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होईल. आता येऊया बाबासाहेबांच्या सर्वात प्रसिद्ध आर्थिक अभ्यासाकडे, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. मराठीत साधारण अर्थ, रुपयाचा प्रश्न, त्याची उत्पत्ती आणि त्यावरील उपाय. हा त्यांचा अत्यंत महत्वाचा आर्थिक ग्रंथ आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी भारतीय चलन व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. 1923 मध्ये हा प्रबंध प्रकाशित झाला आणि त्यांना DSc इन इकॉनॉमिक्स ही पदवी मिळाली. आता प्रश्न असा, रुपयामध्ये समस्या काय होती हे समजून घेण्यासाठी त्या काळातील भारताची चलन व्यवस्था समजून घ्यावी लागेल. भारतामध्ये चलन व्यवस्थेच्या इतिहासात चांदी, सोने आणि रुपयाचे मूल्य यांच्याशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते. रुपयाची किंमत स्थिर कशी ठेवायची, चलन किती असावं, महागाईवर नियंत्रण कसं ठेवायचं, चलनाची विश्वासार्हता कशी टिकवायची. हे प्रश्न फक्त अर्थशास्त्राच्या पुस्तकातले नव्हते. याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होता. कारण चलनाच्या मूल्यामध्ये बदल झाला की वस्तूच्या किमती, व्यापार, पगार आणि बचत सगळ्यावर परिणाम होतो. आणि बाबासाहेबांनी याच प्रश्नाचा ऐतिहासिक आणि आर्थिक अभ्यास केला.
बाबासाहेबांचा आर्थिक विचार नेमका काय सांगतो? बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय लेखनाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे चलन व्यवस्था ही मजबूत आणि व्यवस्थित असली पाहिजे. फक्त पैसा छापला म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत होत नाही. पैशाचा पुरवठा, त्याची किंमत आणि अर्थव्यवस्थेतील स्थैर्य यांचा गंभीरपणे विचार करावा लागतो. भारतीय रुपयाच्या इतिहासाचा अभ्यास करताना बाबासाहेबांनी चलन व्यवस्थेतील विविध पद्धतींचे परिणाम तपासले. त्यांचा अभ्यास तत्कालीन भारतीय चलनाच्या समस्यांवर केंद्रित होता आणि म्हणूनच त्यांना केवळ समाजसुधारक म्हणून पाहणं म्हणजे त्यांच्या कामाचा एक मोठा भाग दुर्लक्षित करणं होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली. बाबासाहेबांच्या चलनविषयक विचारांचा आणि त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या अभ्यासाचा पुढील भारतीय चलनविषयक धोरणांच्या चर्चेशी महत्वाचा संबंध होता. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत माहितीतही बाबासाहेबांना अर्थशास्त्रज्ञ आणि संस्था निर्माते म्हणून वर्णन करताना त्यांच्या आर्थिक विचारांनी भारताच्या केंद्रीय बँकेच्या उभारणीच्या विचारांना आधार दिल्याचे नमूद केले आहे. भारतीय चलन व्यवस्था आणि केंद्रीय बँकिंगच्या संदर्भातील त्यांच्या आर्थिक विचारांचा महत्वाचा प्रभाव होता. आता एक आणखी महत्वाची गोष्ट, बाबासाहेबांचा अर्थशास्त्राचा अभ्यास पुढे त्यांच्या सामाजिक विचारांमध्येही दिसतो. कारण त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती, फक्त कायद्याने समानता मिळत नाही. जर एखाद्या माणसाकडे शिक्षणाची संधी नाही, उत्पन्नाची साधनं नाहीत, जमीन नाही, नोकरीची समान संधी नाही, तर कागदावर समान अधिकार असूनही त्यांचं जीवन समान होणार नाही. म्हणूनच बाबासाहेबांच्या विचारांमध्ये सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हे एकमेकांपासून वेगळे नव्हते. सरकारची आर्थिक व्यवस्था कोणाच्या फायद्यासाठी आहे? करांचा भार कोणावर पडतो? सार्वजनिक पैसा कुठे खर्च होतो? शिक्षण आणि रोजगाराच्या संधी कोणाला मिळतात? हे प्रश्न त्यांच्या व्यापक सामाजिक विचारांशी जोडलेले होते. भारत सरकारच्या अधिकृत माहितीनुसार बाबासाहेबांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, धोरण निर्माता आणि प्रशासक अशा अनेक भूमिका बजावल्या. आपण अनेकदा म्हणतो बाबासाहेब खूप शिकले होते, पण त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात घेतली तर हे वाक्य खूपच छोटं वाटतं. अमेरिकेत असताना त्यांनी अर्थशास्त्राबरोबर अनेक विषयांचा अभ्यास केला. नंतर लंडनमध्ये त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास पुढे सुरू ठेवला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतलं आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या संशोधनासाठी BSc मिळवली. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, लेखक, राजकीय विचारवंत आणि समाजसुधारक हे सगळं एकत्र दिसत होतं. मग आज बाबासाहेबांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून का लक्षात ठेवायला हवं? कारण आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो, महागाई, चलनाचं मूल्य, सरकारी खर्च, आर्थिक विषमता, सार्वजनिक वित्त व्यवस्था, कामगारांचं उत्पन्न, संसाधनांचं वाटप, या सगळ्यांचा संबंध अर्थशास्त्राशी आहे. आणि बाबासाहेबांनी जवळपास 100 वर्षांपूर्वीच या प्रश्नांचा गंभीर अभ्यास केला होता. त्यामुळे बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी फक्त संविधान वाचणं पुरेसे नाही, त्यांचे आर्थिक लेखन सुद्धा वाचावं लागतं. मित्रांनो, बाबासाहेबांचं मोठेपण फक्त एवढ्यात नाही की त्यांनी संविधानाच्या निर्मितीतही महत्वाची भूमिका बजावली. त्यांचं मोठेपण हे आहे की त्यांनी समाजाकडे अनेक वेगवेगळ्या बाजूंनी पाहिलं. जिथे अन्याय दिसला तिथे प्रश्न विचारला, जिथे गरिबी दिसली तिथे तिच्या मागची आर्थिक रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला, जिथे विषमता दिसली तिथे तिची सामाजिक आणि आर्थिक मूळ शोधली. आणि म्हणूनच बाबासाहेबांना फक्त संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखणं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एकच भाग पाहणं आहे. त्यांच्या विचारांचा एक मोठा भाग होता अर्थशास्त्र. भारतीय रुपयाचा प्रश्न असो, सरकारी आर्थिक व्यवस्थेचा प्रश्न असो किंवा सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्न असो, बाबासाहेबांनी त्याकडे अभ्यासू नजरेनं पाहिलं. आणि म्हणूनच या मालिकेच्या पुढच्या भागात आपण आणखी एका कमी चर्चिलेल्या बाबासाहेबांकडे पाहणार आहोत, पाणी आणि नदी धोरणातील बाबासाहेब. कारण बाबासाहेबांचा पाण्याबद्दलचा विचार फक्त पाणी सर्वांसाठी एवढाच नव्हता, तर नद्यांचे नियोजन, सिंचन, जलसंपत्ती आणि देशाच्या विकासाशी त्याचा संबंध यावरही त्यांनी विचार केला होता. तो इतिहासही तितकाच रंजक आहे. ही मालिका आवडत असेल तर पुढचा भाग नक्की पहा.